The number of positive integral solutions of tan inverse x plus cos inverse of y upon root of 1 plus y square is equal to sin inverse 3 by root 10 दिलेला आहे. ओके, नंबर ऑफ पॉझिटिव्ह इंटिग्रल सोल्युशन काढायचे आहे. म्हणजे एक्स आणि वाय पॉझिटिव्ह आला पाहिजे, म्हणजे ग्रेटर दॅन 0 यायला पाहिजे. ओके, तर हे एक्सप्रेशन दिलेलं आहे. हे एक्सप्रेशन बघा, टॅन इनवर्स एक्स आहे, हे जे कॉस इनवर्स आहे हे आपण समजा अल्फा कन्सिडर केलं आणि ही जी व्हॅल्यू आहे ही बीटा कन्सिडर करा. तर कॉस अल्फा काय मिळेल बघा, वाय अपॉन रूट ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर. साइन बीटा काय मिळेल बघा, 3 बाय रूट 10 मिळेल. याचं आपण टॅन मध्ये कन्वर्ट करूया. म्हणजे कॉसचा जर फॉर्म्युला वापरला हा अल्फा, तर हे वाय अपॉन रूट ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर. इथं पायथागोरस थेरम जर यूज केला तर ही लेंथ मिळेल 1. आणि या ठिकाणी बघा ट्रायंगल एक कन्सिडर केला, हा अँगल झाला बीटा, तर अपोजिट बाय हायपोटेन्यूस रूट 10 झालं. ही लेंथ मिळेल तुम्हाला 1. ओके, तर टॅन अल्फाची व्हॅल्यू जी मिळेल बघा ती 1 अपॉन वाय. या ठिकाणी टॅन बीटाची व्हॅल्यू मिळेल ती 3 अपॉन 1 म्हणजे 3 मिळाली. तर अल्फा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन वाय झालं. बट अल्फा म्हणजे किती आहे बघा व्हॅल्यू, जे सुरुवातीला कन्सिडर केली होती ती कॉस इनवर्स ऑफ वाय अपॉन रूट ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू टॅन इनवर्स 1 अपॉन वाय. अँड ही बीटा व्हॅल्यू मिळाली टॅन इनवर्स ऑफ 3. तर बीटा आपण सुरुवातीला काय कन्सिडर केलं होतं, साइन इनवर्स 3 बाय रूट 10 इज इक्वल टू टॅन इनवर्स 3 मिळालं. म्हणजे सगळं आपण टॅन इनवर्स मध्ये कन्वर्ट करून घेतलं. म्हणजे हे दिलेले जे एक्सप्रेशन आहे बघा, ते एक्सप्रेशन काय होईल बघा, टॅन इनवर्स एक्स प्लस हे जे कॉस इनवर्स वाय अपॉन रूट ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर होतं, त्या ठिकाणी आपण टॅन इनवर्स ऑफ 1 अपॉन वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3 दिलं. हे जे वाय आहे ना हे पॉझिटिव्ह पाहिजे, कारण आपण ऑलरेडी मेन्शन क्वेश्चन मध्ये केलेलं आहे की पॉझिटिव्ह इंटिग्रलसाठी. तर ही वाय व्हॅल्यू जी आहे ही पॉझिटिव्ह आहे, किंवा एक्स आणि वाय दोन्ही सुद्धा पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, पुढे बघा आता काय करता येईल, की हे टॅन इनवर्स ऑफ एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ वाय हा फॉर्म्युला यूज केला, तर टॅन इनवर्स ऑफ ए प्लस बी अपॉन 1 मायनस ए बी इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ 3 राहील. ठीक आहे, दोन्ही बाजूचे टॅन इनवर्स कॅन्सल करता येतील. एक्स प्लस 1 बाय वाय मध्ये डिनॉमिनेटर मध्ये 1 आहे, एक्सच्या एलसीएम घेतला तर वाय, क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं तर एक्स वाय प्लस 1 अपॉन वाय मायनस एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 3 आहे. दोघांचे डिनॉमिनेटर तुमचे वाय वाय कॅन्सल झाले. राहणार काय बघा यातून, एक्स वाय प्लस 1 डिनॉमिनेटर मध्ये वाय मायनस एक्स जो आहे तो 3 ला मल्टिप्लाय होईल राईट साईडला, तर 3y मायनस 3x लिहितो. ठीक आहे, देअरफॉर ही 3y ची टर्म ह्या बाजूला घेतली तर y कॉमन येणार, x मायनस 3 राहणार, मायनस 1 त्या बाजूला गेलं तर मायनस 1 राहणार. दॅट इज y इज इक्वल टू, इथून मायनस साइन कॉमन घ्या, 3x प्लस 1 अपॉन x मायनस 3 आलं. हे आपल्याला काय मिळालं बघा, एक्स आणि वाय मध्ये एक रिलेशन मिळालं. ओके, कंडिशन काय आहे की एक्स वायच्या दोन्ही पॉझिटिव्ह इंटिग्रल व्हॅल्यूज म्हणून सांगितलेले आहेत. ओके, तर आता बघा इथं कसा विचार करता येईल की ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, ही व्हॅल्यू जी आहे ती निगेटिव्ह आहे. मग वाय ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह यासाठी याला निगेटिव्ह व्हायला पाहिजे, तर हे निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार बघा, साइन पॉझिटिव्ह होऊन जाईल. बरोबर, म्हणजे कंडिशन काय टाकायला पाहिजे बघा, की वाय पॉझिटिव्ह यासाठी एक्स मायनस 3 ला काय व्हायला पाहिजे, निगेटिव्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे एक्स जे आहे ना ते लेस दॅन 3 झालं. ओके, पण एक्सला पण कंडिशन आहे ना की एक्स सुद्धा पॉझिटिव्ह इंटिग्रल यायला पाहिजे, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू लेस दॅन 3 निगेटिव्ह यायला, सॉरी एक्स लेस दॅन 3
आपल्याला व्हॅल्यू घ्यायची आहे, एक्स पण पॉझिटिव्ह आहे, म्हणजे जे इंटिग्रल व्हॅल्यूज घ्यायचे आहेत बघा त्या 0 to 3 मधल्या घेतल्या पाहिजे. 3 पण इन्क्लूड नाही आहे, म्हणजे राहिले कुठल्या व्हॅल्यू बघा 1 आणि व्हॅल्यू किती आली 2. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू आपण 1 घेऊ शकतोय, एक्स ची व्हॅल्यू 2 घेऊ शकतोय. ह्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूसाठी वाय पण पॉझिटिव्ह येईल. म्हणजे नंबर ऑफ पॉझिटिव्ह इंटिग्रल जर बघितल्या तर एक्स ची व्हॅल्यू 1 आणि 2, दॅट इज नंबर ऑफ व्हॅल्यूज किती येणार बघा 2. पॉझिटिव्ह इंटिग्रल 2 येते. क्वेश्चन कळाला का सगळ्यांना बघा.